एक मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर खूप छोटी गोष्ट आहे, पण त्यातून खूप मोठा अर्थ निघतो. आम्ही एकदा वाशीला कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रमाहून म्हणजे निघायला उशीरच झाला होता. साधारण 11:45 वगैरे झाले होते. आम्ही जेव्हा वाशी स्टेशनवर आलो तर 5-1 मिनटं होती गाडीला आणि फार काही गर्दी नव्हती गाडीत. पण आम्ही लेडीज डब्यातच चढायचं ठरवलं, कारण आम्ही बऱ्याच लेडीज होतो. त्यामुळे आम्ही ठरवलं की लेडीजमध्येच चढूया. आम्ही लेडीजमध्ये चढलो तर माझा एक 10-12 जणींचा ग्रुप आहे. आम्ही एका ठिकाणीच गप्पा मारायला बसलो आणि त्याच बाजूला पुढे एक मुलगी बसली होती आणि एक अशी म्हातारीशी वयस्कर, काय वेल एज्युकेटेड अशी बाई नव्हती, ती बसली होती. आमचा हल्लागुल्ला चालला होता की कार्यक्रमात आज काय काय झालं, कोणी काय म्हणालं, काय लोकांच्या टाळ्या कशा आल्या, आपण शो फ्लो घेतला तो कसा लोकांना आवडला, लोकांचे अभिप्राय, या सगळ्यावर आमचं बोलणं चाललं होतं. आणि आमचं काही लक्षही नव्हतं की काय चाललं आहे काय नाही. अचानक गोवंडीला गाडी आली. अक्षरशः स्टेशनात थांबते नाही तो पोलीस चढले. आणि पोलीस एवढे कसे चढले असं आम्हाला जरा टेन्शनच आलं की अरे बापरे, पोलीस कसे एवढे चढले. त्यांच्याबरोबर 2 लेडीज कॉन्स्टेबल पण होत्या. आणि त्यांनी आल्याबरोबर आज जी एक लेडीज कॉन्स्टेबल होती ती धावत लगेच ह्याच्यापर्यंत गेली, दरवाजापर्यंत गेली. आणि आम्ही बघतोय, कळत नकळत आम्ही बघतोय तोच पोलिसांनी त्या एका मुलीला पकडलं की जी मुलगी त्या खेडेगावात राहणाऱ्या बाईबरोबर बाजूच्या सीटवर बसलेली. तिला पकडलं तशी ती इतकी व्हायलंट झाली, तिने भराभर मोबाईल काढून फेकून दिले. तेव्हा आम्हाला कळलं की वाशीपासून निघाल्यापासून त्या मुलीच्या खिशामध्ये जो मोबाईल होता तो सतत वाजत होता. आता आम्हाला असं वाटलं होतं त्यावेळेला की तिच्या बॉयफ्रेंडचा मोबाईल असेल, तिला तो मोबाईल रिसीव करायचा नसेल, कुठलाही मोबाईल असू शकतो, रागावली असेल, चिडली असेल म्हणून मोबाईल घेत नसेल. मग आम्ही पण काही लक्ष दिलं नव्हतं. पण ती जी खेडेगावातली बाई होती तिने हळूच उठून आमच्या पुढच्या ह्याच्यात असलेल्या समोर बसलेल्या लेडीज कॉन्स्टेबलला जाऊन सांगितलं की ह्या मुलीकडे नक्की चोरलेले मोबाईल आहेत, तुम्ही फोन करा. त्या बाईने फोन केला होता त्या पोलीस कॉन्स्टेबलनी आणि म्हणून ही लोकं गोवंडीला चढली आणि तिच्याकडे 7 मोबाईल सापडले आणि त्या मुलीलाही पकडलं. पण आपण शिकलेली माणसं असतो, तो हा विचार करत नाही. कधी चूक होते, आमचीही झाली. पण त्या बाईच्या हुशारीमुळे, जी अशिक्षित होती त्या बाईच्या हुशारीमुळे ती मुलगी पकडली गेली आणि 7 जणांचे मोबाईल मिळाले. म्हणून कधी आपण काही गोष्टी कॅज्युअली घेतो, त्याचा थोडासा विचार करायला हवा असं आमच्या लक्षात आलं, म्हणून हे शेअर केलं. धन्यवाद.